मित्रांनो नमस्कार. आरोग्य बीट्स ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या आणि दुर्लक्षित विषयावर बोलणार आहोत. PCOS म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम, जो आज प्रत्येक 10 पैकी एका महिलेला प्रभावित करत आहे. अनेक वेळा ही समस्या उशिरा लक्षात येते, तेव्हा मासिक पाळी अनियमित झालेली असते, वजन वाढलेलं असतं किंवा बाळ होण्यात अडचणी येऊ लागतात. पण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की याची काही धोक्याची लक्षणं तारुण्याच्या अगदी सुरुवातीपासून अगदी पिरियड्स येण्याआधीच दिसू शकतात. जर हे संकेत वेळीच ओळखले नाही तर भविष्यामध्ये गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत PCOS ची सुरुवातीची लक्षणं, त्यामागची कारणं, जोखीम घटक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेळीच काळजी घेतली तर ही समस्या कशी नियंत्रणात ठेवता येते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही माहिती तुमच्यासाठी किंवा तुमच्या घरातील कोणासाठीही आयुष्य बदलणारी ठरू शकते. मित्रांनो, PCOS म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम ही प्रजनन वयातील महिलांमध्ये आढळणारी एक गंभीर हार्मोनल समस्या आहे, जी आजकाल खूप वेगाने वाढताना दिसत आहे. सध्याच्या काळात जवळजवळ प्रत्येक 10 पैकी एक महिला ह्या समस्येचा सामना करत आहे, जी बाब अत्यंत चिंताजनक अशी आहे. PCOS मुळे मासिक पाळी अनियमित होणे, ओव्ह्युलेशनमध्ये अडथळे येणे आणि ज्यामुळे बाळ होण्यात अडचण निर्माण होणे, अचानक वजन वाढणे, चेहऱ्यावर मुरूम येणे आणि शरीरावर नको असलेले केस वाढणे, अशा अनेक शारीरिक आणि मानसिक समस्या उद्भवू शकतात. बहुतांश महिलांमध्ये या आजाराचे निदान वयाच्या 20 ते 30व्या वर्षी होते, जेव्हा त्या गर्भधारणेचा विचार करत असतात. मात्र तेव्हापर्यंत शरीरामध्ये बरेच हार्मोनल बदल घडून गेलेले असतात. म्हणूनच ही समस्या लवकर ओळखणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. अनेकांना माहिती नसलेली पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे PCOS ची काही सुरुवातीची लक्षणे तारुण्य सुरू होण्यापूर्वीच दिसू लागतात. काही मुलींमध्ये 8 वर्षांच्या आतच काखेमध्ये किंवा प्युबिक भागामध्ये जास्त प्रमाणात केसांची वाढ सुरू होते, जी सामान्य वाढीपेक्षा वेगळी असते. हे लक्षण शरीरातील हार्मोनल असंतुलनाचे सुरुवातीचे संकेत मानले जातात. अशा मुलींमध्ये भविष्यात PCOS होण्याची शक्यता इतरांच्या तुलनेमध्ये जास्त असते. ह्या टप्प्यावर ही लक्षणे दुर्लक्षित केली गेली तर पुढे जाऊन समस्या अधिकच गंभीर स्वरूप धारण करू शकते. त्यामुळे पालकांनी आणि मुलींनी या बदलांकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. PCOS मुळे होणारे हार्मोनल बदल घरच्या घरी काही प्रमाणात ओळखता येऊ शकतात. अनेक वेळा मुलींमध्ये मासिक पाळी सुरू होण्याआधीच चेहऱ्यावर वारंवार मुरुमे येणे, त्वचा खूप तेलकट होणे, तसेच छाती किंवा पाठीवर नको असलेले केस वाढणे ही प्राथमिक चिन्हे दिसून येतात. मित्रांनो, ही लक्षणे सामान्य वयातील बदल समजून दुर्लक्ष केली जातात, पण प्रत्यक्षात ती शरीरातील संप्रेरकांचे संतुलन बिघडत असल्याचे संकेत देत असतात. योग्य वेळी ह्या लक्षणांची नोंद घेऊन डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास पुढील गुंतागुंत टाळता येऊ शकते. लहान वयातच वजन वेगाने वाढणे, विशेषतः पोटाभोवती चरबी साठणे, हे PCOS चे एक महत्त्वाचे आणि धोक्याचे लक्षण मानले जाते. शरीरामध्ये जास्त चरबी साठल्यामुळे इन्सुलिन प्रतिरोध म्हणजेच इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतो, म्हणजेच शरीरातील पेशी इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देत नाही. ही स्थिती थेट PCOS शी संबंधित नसून त्यामुळे हार्मोनल असंतुलन अधिक बिघडते. याचा परिणाम मासिक पाळी अनियमित होण्यावर, ओव्ह्युलेशनवर आणि भविष्यात गर्भधारणेच्या क्षमतेवर होतो. म्हणूनच लहान वयापासून संतुलित आहार घेणे, योग्य वजन आणि नियमित शारीरिक हालचाली यांकडे लक्ष देणे फार आवश्यक आहे. यासोबतच तारुण्यापूर्वी शरीरावर अनियंत्रित केसांची वाढ होणे, वारंवार मुरुमे येणे, त्वचा खूप तेलकट होणे, तसेच मानेवर, काखेत किंवा त्वचेच्या वळ्यांमध्ये काळवंडलेले डाग दिसणे ही सर्व PCOS ची प्रारंभिक आणि स्पष्ट लक्षणे मानली जातात. ही लक्षणे शरीरामध्ये एंड्रोजन नावाच्या पुरुष हार्मोनचे प्रमाण वाढल्यामुळे दिसतात, जे PCOS चे एक मुख्य वैशिष्ट्य आहे. तसेच त्वचेवरील काळे डाग हे इन्सुलिन प्रतिरोध वाढल्याचे संकेत देतात. अशा बदलांकडे वेळीच लक्ष देऊन डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास PCOS लवकर नियंत्रणात आणता येतो आणि भविष्यात होणाऱ्या गंभीर समस्या टाळता येतात. मित्रांनो, PCOS ही समस्या केवळ एका कारणामुळे होत नाही, तर अनेक घटक एकत्र आल्यामुळे तिचा धोका वाढतो. आनुवंशिक प्रवृत्ती, शरीरातील इन्सुलिन रेझिस्टन्स, वाढलेले वजन आणि विस्कळीत जीवनशैली यांचा PCOS शी थेट संबंध आढळतो. या स्थितीमध्ये स्त्रीच्या शरीरामध्ये एंड्रोजन म्हणजेच पुरुष संप्रेरकांचे प्रमाण वाढते, ज्यामुळे मासिक पाळी नियमित राहत नाही, ओव्ह्युलेशनमध्ये अडथळे येतात आणि पुढे जाऊन वंध्यत्वाची शक्यता वाढू शकते. त्यामुळे PCOS हा केवळ स्त्री रोगांचा प्रश्न नसून संपूर्ण शरीराच्या चयापचयाशी संबंधित आजार मानला जातो.
PCOS मध्ये शरीरातील हार्मोनल संतुलन मोठ्या प्रमाणावर बिघडलेले असते. विशेषतः ल्युटेनायझिंग हार्मोन म्हणजेच LH आणि फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन म्हणजेच FSH यांचे प्रमाण योग्य न राहिल्यास अंडाशयामध्ये अंडी पूर्णपणे विकसित होत नाही. परिणामी ओव्ह्युलेशन होत नाही किंवा उशिरा होते. या प्रक्रियेमुळे अंडाशयात लहान लहान सिस्ट तयार होऊ शकतात. हार्मोनल असंतुलनाचा थेट परिणाम मासिक पाळीच्या चक्रावर होतो आणि पाळी अनियमित, कमी किंवा काही वेळा पूर्णपणे बंद देखील होऊ शकते, जे PCOSचे महत्त्वाचे लक्षण मानले जाते. इन्सुलिन रेझिस्टन्स हा PCOSचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. या स्थितीमध्ये शरीरातील पेशी इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देत नाही. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी स्वादुपिंड जास्त प्रमाणात इन्सुलिन तयार करते. हे अतिरिक्त इन्सुलिन अंडाशयांना जास्त प्रमाणात एंड्रोजन तयार करण्यास प्रवृत्त करते आणि हे वाढलेले एंड्रोजन हार्मोन ओव्ह्युलेशन थांबवते आणि चेहऱ्यावर किंवा शरीरावर नको असलेले केस वाढणे, पुरळ येणे आणि टाळूवरील केस गळणे यांसारख्या समस्या निर्माण करते. म्हणूनच PCOS आणि मधुमेह यांचा संबंध अनेक वेळा एकत्र दिसून येतो. PCOS होण्यामागे आनुवंशिकतेचाही मोठा वाटा असतो. जर आई, बहीण किंवा जवळच्या नातेवाईकांना PCOSचा त्रास असेल तर पुढील पिढीतही हा आजार होण्याची शक्यता वाढते. यासोबतच शरीरातील कमी दर्जाची अंतर्गत जळजळ म्हणजेच लो ग्रेड इन्फ्लेमेशन हे देखील PCOSचा धोका वाढवू शकते. ही सूज थेट जाणवत नसली तरी ती इन्सुलिन रेझिस्टन्स वाढवते आणि हार्मोनल असंतुलनाला चालना देते. काही संशोधनांनुसार अशा जळजळीमुळे अंडाशयातून असामान्य प्रमाणात संप्रेरके तयार होऊ शकतात. मित्रांनो, PCOSचे जोखीम घटक पाहिले तर लठ्ठपणा, अतिवजन, अपुरी झोप, सततचा मानसिक ताण आणि पोषण मूल्यांचा अभाव असलेला आहार हे सर्व घटक महत्त्वाचे ठरतात. जंक फूड, साखरयुक्त पदार्थ आणि शारीरिक हालचालींचा अभाव शरीरातील चयापचय अधिक बिघडवतो. तसेच कुटुंबामध्ये टाईप 2 मधुमेहाचा इतिहास असल्यास PCOS होण्याची शक्यता वाढते. काही वेळा पर्यावरणातील रसायने किंवा प्लास्टिकमधील घातक घटक देखील संप्रेरकांवर परिणाम करतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे PCOSचा थेट संबंध नसबंदी किंवा कोणत्याही शस्त्रक्रियेशी नसून योग्य आहार, नियमित व्यायाम आणि संतुलित जीवनशैली अवलंबल्यास या समस्येवर प्रभावीपणे नियंत्रण मिळवता येते. मित्रांनो, PCOS टाळण्यासाठी किंवा त्याची तीव्रता कमी करण्यासाठी जीवनशैलीतील बदल हा सर्वात प्रभावी आणि नैसर्गिक उपाय मानला जातो. सर्वप्रथम नियमित व्यायामाला प्राधान्य देणं अत्यंत गरजेचं आहे. आठवड्यातून किमान 150 मिनिटे मध्यम तीव्रतेचा व्यायाम केल्यास शरीरातील इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारते. वेगाने चालणे, सायकलिंग करणे, पोहणे, योगा किंवा हलका कार्डिओ यांसारख्या क्रिया शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करतात आणि हार्मोनल संतुलन राखण्यास मदत करतात. नियमित हालचाल केल्याने मासिक पाळी नियमित होण्यासही सकारात्मक परिणाम दिसून येतो. वजन नियंत्रण हा PCOS व्यवस्थापनातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. संशोधनानुसार शरीराचे एकूण वजन फक्त 5 ते 10% जरी कमी झाले तरी PCOSची अनेक लक्षणे लक्षणीयरित्या सुधारतात. विशेषतः पोटाभोवती साचलेली चरबी कमी झाल्यास इन्सुलिन रेझिस्टन्स कमी होतो, ज्याचा थेट फायदा हार्मोनल संतुलनावर होतो. वजन नियंत्रणामुळे ओव्ह्युलेशन सुधारते आणि भविष्यामध्ये गर्भधारणेची शक्यता देखील वाढू शकते. आहारामध्ये लो GI म्हणजेच लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ निवडणे PCOS साठी अत्यंत फायदेशीर ठरते. पांढरा तांदूळ, पांढरा ब्रेड, मैद्याचे पदार्थ आणि साखरयुक्त अन्न रक्तातील साखर झपाट्याने वाढवतात. त्यामुळे हे पदार्थ टाळणे आवश्यक आहे. त्याऐवजी फायबरयुक्त फळे, हिरव्या भाज्या, डाळी, कडधान्ये, क्विनोआ, ओट्स आणि तपकिरी तांदूळ यांचा आहारामध्ये समावेश केल्यास रक्तातील साखर नियंत्रित राहते आणि इन्सुलिन रेझिस्टन्स कमी होतो. संतुलित आहारामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळते आणि हार्मोन स्थिर राहतात. मानसिक ताणतणाव आणि अपुरी झोप हे PCOS वाढवणारे महत्त्वाचे घटक आहे. सततचा ताण हार्मोन्सचे संतुलन बिघडवतो. त्यामुळे योग, ध्यान, श्वसनाचे व्यायाम किंवा मन शांत ठेवणाऱ्या सवयी अंगीकारणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे दररोज किमान 7 ते 8 तासांची गुणवत्तापूर्ण झोप घेतल्यास शरीराची हार्मोनल पुनर्बांधणी योग्य प्रकारे होते. झोपेचा अभाव असल्यास इन्सुलिन रेझिस्टन्स आणि वजन वाढीचा धोका अधिक वाढतो. PCOS आहारामध्ये साखर, प्रोसेस्ड फूड आणि जंक फूड कमी करणे फार महत्त्वाचे आहे. त्याऐवजी हाय फायबर अन्न घेणे, प्रथिनयुक्त पदार्थ जसे की डाळी, कडधान्ये, अंकुरित धान्य आणि अँटी इन्फ्लेमेटरी घटकांचा समावेश केल्यास शरीरातील सूज कमी होते. टोमॅटो, हिरव्या पालेभाज्या, बदाम, अक्रोड आणि ऑलिव्ह ऑइल यांसारखे पदार्थ हार्मोनल आरोग्यास पोषक ठरतात. कॅफीनचे सेवन मर्यादित ठेवल्यासही फायदा मिळतो. हे सर्व बदल केवळ PCOS नियंत्रणात ठेवण्यासच नव्हे तर भविष्यामध्ये मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यासही मदत करतात.
मित्रांनो, शेवटी एवढंच लक्षात ठेवा की PCOS ही घाबरवणारी शिक्षा नाही, तर वेळीच ओळखली तर पूर्णपणे नियंत्रणात ठेवता येणारी एक अवस्था आहे. शरीर तुम्हाला खूप आधीपासूनच संकेत देत असतं, फक्त ते समजून घेण्याची गरज असते. योग्य आहार, नियमित व्यायाम, ताणतणावावर नियंत्रण आणि वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेणे हे छोटे पण सातत्याने केलेले बदल तुमचं आजचं आरोग्य आणि उद्याचं मातृत्व दोन्ही सुरक्षित ठेवू शकतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर तो तुमच्या बहिणी, मैत्रिणी किंवा कुटुंबातील महिलांसोबत नक्की शेअर करा, कारण कदाचित ही माहिती कुणाचं आयुष्य बदलू शकते. अशाच विश्वासार्ह, सोप्या आणि आरोग्याला दिशा देणाऱ्या माहितीकरिता आरोग्य बीट्स ह्या आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे प्रश्न किंवा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. काळजी घ्या, सजग राहा आणि लक्षात ठेवा की आरोग्य हेच खरं धन आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.